देण्यात येत आहे तुषारला। वैयक्तिक 25 धावा, एक तुफानी आक्रमक आणि एक क्लासिक फलंदाज, सच अ ब्युटिफुल प्लेयर, मॅग्निफिशंट टायमिंग पाहाव्यास मिळाली। तुते संघाचे अत्यंत महत्त्वाचे एक बॅकबोन खेळाडू हरीश पांढरे या ठिकाणी मी राम मामा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आणि स्वागत करायचंय, कारण तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आम्हाला एक प्रेरणा दिली आणि तुमच्या माध्यमातून चांगला खेळ करण्यात आला। धन्यवाद तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी, ऑल द बेस्ट। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहत आहात, आपण ऐकत आहात बाळादादा लकडे स्मरणार्थ आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित SPL ट्रॉफी 2020। लेट्स प्ले। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रणील, राईट आर्म ओव्हर द विकेट। फुललेंचा चेंडू ड्राईव्ह केले, गॅप मध्ये चेंडू, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहाव्यास मिळतंय। कव्हरच्या शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण पाहाव्यास मिळतंय आणि या ठिकाणी आपल्या धावांचा अकाउंट ओपन करतोय किशोर आणि स्ट्राइकला येईल तो तुषार। प्रणील पहिले षटक या ठिकाणी हाताळतोय। फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केले, सुरेख फटका, देखना फटका, दर्जेदार फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार। गुड बॅटिंग डीजे। धन्यवाद। यावेळेस पाहू शकतो फक्त एक दिशा दिली होती तुषारने आणि 4 धावा मिळवल्यात। गुड बॅटिंग तुषार। हो यावेळेस पाहू शकतो स्ट्रेट ड्राईव्ह होती, मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न केला होता, बॅट ब्रश होऊन हाताला स्पर्श करून जातोय आणि त्या ठिकाणी लॉंग ऑफला असलेल्या क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर अप केलं। एक धाव मिळेल, एकेरी धावेने धावसंख्येला आकार मिळतो, धावसंख्या धावफलकावर अंकित झाली आहे। पहिले षटक चालू आहे आणि 6 धावा आतापर्यंत झाल्यात। तुषार वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय आणि किशोर 1 धावेंवर खेळतोय। प्रणील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट घेऊन जाईल। यावेळेस किशोरला चांगली सेन्सिबल क्रिकेट पाहाव्यास मिळतंय। या ठिकाणी मासवणी संघातर्फे, मासवणी संघ आमच्या शिवाजी विशे सरांचा संघ आहे। शिवाजी विशे सर देखील एक चांगले क्रिकेटर होते आणि आहेत देखील, आज सपोर्ट करतायत त्यांना। ओहो अनऑर्थोडॉक्स स्टाईलने आज चेंडू खेळण्याचा माणूस होता, चेंडू पाहू शकतो ऑफ एसटी वर ठेवला होता। गुड लाईन, गुड। पंचांकडे अपील केली जाते, पंच विचार करतायत, सहमता निर्णय देणं नेहमीच चांगलं असतं। या ठिकाणी आमचे क्वालिफाईड पंच आहेत। आदरणीय पंच राम डिंगोरे साहेबांचा निर्णय, निश्चितच वेळ घेतला मात्र वेळ अंती या ठिकाणी यश मिळतंय प्रणीलला आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय मासवणे संघाला। मासवणे संघाचा किशोर बॅक टू द पवेलियन, वैयक्तिक 1 धाव या ठिकाणी किशोरच्या माध्यमातून आली आणि किशोर या ठिकाणी बॅटची एज घेऊन परतलाय। रोहित यावेळेस किशोर परतलाय। हो यावेळेस संधी आहे आणि किशोरला देखील माघारी जावं लागेल। दुसरा फलंदाज बॅक टू बॅक या ठिकाणी परतलाय। गुड बॉलिंग प्रणील आपलं पूर्णपणे या ठिकाणी वर्चस्व दाखवतोय। गोलंदाजी गोल्डन आर्म म्हणून ओळखला जाणारा हा प्रणील। पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र सक्सेसफुल ठरला नाही, मात्र सक्सेसफुल ठरलाय तो कर्णधार बंटी मलपेकर। बंटीने तो अचूक झेल टिपलाय आणि दुसरा महत्वाचा गडी बाद होतो। या ठिकाणी मासवणे संघाला खूप नाजूक अवस्थेमध्ये आहे। एक चौकार आला होता या ठिकाणी तुषारच्या माध्यमातून, मात्र तुषारला पार्टनरशिप साठी सहकार्य करावं लागेल आणि यावेळेस पुश केलाय
एक सिंगल मिळेल, निश्चितच एक सिंगल मिळेल. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा धावफलकावर अंकित झाल्यात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रणील सक्सेसफुल ओव्हर टाकतोय. 2 गडी त्यांनी मिळवलेत. एक चौकार जरी खर्ची केला असेल, मात्र विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवते प्रणील. आपल्या गोलंदाजीच्या व्हेरिएशनने त्या ठिकाणी 2 फलंदाजांना माघारी लावतोय. एक फलंदाजाला त्याने बॅटची एज देण्यास भाग लावलं, तर दुसरा चेंडू त्यांनी बाउन्सर टाकला आणि त्या बाउन्सरवर बंटी मलपेकर आपल्या कर्णधाराने त्या ठिकाणी तो झेल टिपला. विश्वासार्थ ठरवला, कर्णधाराने जबाबदारी घेतली आणि प्रणीलच्या खात्यामध्ये 2 फलंदाज त्यांनी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. तो प्रणील सुरेख योगदान पाहायला मिळालं बंटी मलपेकरचं आणि विकेट किपरचं. दुसरं षटक या ठिकाणी हाताळतोय. हो, यावेळेस मोठा फटका स्लॉक स्वीप केलाय क्षेत्ररक्षक पाहूया, मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. 1 धाव दुहेरी धाव्यांसाठी प्रयत्न असेल आणि सहजरित्या 2 धावा त्या ठिकाणी चेंडू गॅदर करेपर्यंत आणि थ्रो करेपर्यंत मिळवल्यात फलंदाज तुषारने, पद्माकरने. यावेळेस अलॉंग द कार्पेट सुरेख फटका, टायमिंग लाजवाब आणि चेंडू अलॉंग द कार्पेट सीमारेषा पलीकडे 4 धावा. गुड बॅटिंग. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहू शकतो की पद्माकर पूर्णपणे डाऊन द ट्रॅक पुढे आले आणि पूर्णपणे गोलंदाजाचा जो स्पिन असतो, जो पेस असतो, त्या पेसचा वापर केला, फुलटॉस घेतला आणि एक अलॉंग दी ग्राउंड एक फ्लिकचा फटका पाहायला मिळालाय. यावेळेस पाहू शकतो फलंदाज पूर्णपणे बीट होतो या ठिकाणी. गोल्डन डिलिव्हरी मी म्हणू शकेल सचिनची. गुड कमबॅक आल्यानंतर एक फुल लेनचा वापर केलाय. गुड बॉलिंग. सेन्सिबल क्रिकेट खेळते पद्माकर आणि तुषार मासवणी संघाचे. यावेळेस लाईन चांगली होती, टप्पा अचूक होता, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू आणि फळीचा या ठिकाणी कोणताही संगम झालेला नाहीये. निर्धाव चेंडू. विकेटच्या पाठीमागे विकेट किपरचं काम पाहू शकतो आपण. 2 चेंडू निर्धाव. गुड बॉलिंग सचिन. यावेळेस पुढे येऊन हा चेंडू खेळलाय अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि एकच सिंगल मिळेल. 21 धावेने धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत अंकित झाले 14. 2 गडी गमावलेत, मात्र 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या होत्या आणि आतापर्यंत 7 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. सचिनने 7 धावा खर्च केल्या. रिव्हर्स सक्सेसफुल, ब्युटिफुल स्विच इट. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा. रन्स मिळते 4. चौकार. गुड बॅटिंग. धन्यवाद डीजे. तुषार पूर्णपणे फॉर्म मध्ये खेळतोय. एक आक्रमक आणि एक विस्फोटक, सच अ ब्युटिफुल, सच अ मॅग्निफिशंट शॉट. द लास्ट डिलिव्हरी वॉज पिचिंग टू द मिडल ऑफ लेन. द बॅट्समन completely executed and capitalized with the switch it, with the sweet sound, with the such a beautiful shot. It converted into the 4 more runs and score moves on up to the end of the second over. Still loss of 2 wickets to 18. Sagar, this is the 3rd over in progress. Turn to VIP dice. Right arm over the wicket for Padmakar. The facing him Padmakar. Sagar to Padmakar. This time beautiful delivery. The batsman definitely confused how to play and he just little bit confused and that's why the ball was completely beaten. But he took as a leg by. The score moves on up to 19.
सागर गोलंदाजी मार्क आपण पाहतोय. यावेळेस व्हाट अ शॉट, व्हाट अ टायमिंग, इट्स आउट ऑफ द पार्क. A1 ब्रँडेड षटकार. सुनील भोंडुले मनोहर पाटोले दोघं लाभलेत मोलाचे स्पॉन्सर. राम पाटोले दादा अध्यक्ष त्यांनी घेतलंय अंगावर. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. What a batting तुषार. Such a magnificent shot, such a beautiful spectacular timing. फक्त दिशा दिली आणि इतकं अंतर गाठलं की अत्यंत नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. तुषार, what a batting. खरंच तुषार या संपूर्ण मासवणे संघाला लीड करतोय. या ठिकाणी पूर्ण फॉर्म मध्ये आहे. 2 चौकार आणि 1 षटकारावर खेळतोय तुषार. what a batting. सागर, यावेळेस बॅटची ए चेंडू फ्लाय होते या ठिकाणी पॉइंटला. मात्र क्षेत्ररक्षक त्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. एक सिंगल मिळेल. या ठिकाणी तुषारला खेळावं लागेल आणि खेळपट्टीवर टिकून राहावं लागेल, कारण त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत मासवणे संघाला. आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय, चांगला कॅपिटलाइज करतोय. फटके 2 चौकार आणि 1 षटकारावर खेळतोय तुषार. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. बंटी मलपेकर स्वतः येत आहेत, मात्र बंटी मलपेकर चुकी करतायत. चेंडू हाताला ब्रश होऊन चेंडू सीमारेषा पलीकडे. या ठिकाणी जीवदान मिळतोय पद्माकरला. चौकार. सुभाष वालिंबे दादा लई खास सदा पाठीशी असतो खंबी. आई गावदेवी क्लब करते हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. आई गावदेवी क्लब करते हो. स्वतः कर्णधार चुकी करतायत आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो थोडी चुकी जरी झाली, अगदी तीच चूक तुम्हाला सामन्यापासून फार दूर घेऊन जात असते. एव्हरी मिस्टेक इज नॉट डायजेस्ट इन क्रिकेट. यावेळेस मोठा प्रहार, मावूया संधी आहे झेलची आणि मला वाटतं या ठिकाणी पद्माकरला माघारी जावं लागेल. फायनली या ठिकाणी झेल पकडला जातोय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने. पद्माकर ची खेळ या ठिकाणी संपुष्टात. तिसरा झटका, तिसरा गडी या ठिकाणी बाद होते मासवणी संघाचा. धन्यवाद डीजे. खूप सुरेख फलंदाजी पाहाव्यास मिळाली. पद्माकरच्या बॅट मधून 13 धावा त्याने पार्टनरशिप मध्ये जोडल्या. तुषार वैयक्तिक 18 धाव्यांवर खेळतोय. 18 धाव्यांवर या ठिकाणी तुषार खेळतोय. त्याच्या बॅट मध्ये 2 चौकार 1 षटकार आलेत. उत्तुंग असं षटकार, नेत्रदीपक फटके पाहाव्यास मिळत आहेत. हाफ ट्रॅक दिशा दिली आणि लेग, फाईन लेग झोन मध्ये, फाईन लेग झोन मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा. गुड बॅटिंग डीजे. शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. धन्यवाद डीजे. या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात येत आहे. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात येत आहेत. पाहू शकतो आतापर्यंत पृथक्करण पहिल्या षटकामध्ये प्रणिलने 7 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा प्रणिल कडून तीच अपेक्षा आहे. प्रणिलने 2 विकेट्स मिळवल्या होत्या. प्रणिलने जर तुषारची विकेट या ठिकाणी मिळवली तर निश्चितच मासवणे संघ खूप अडचणीत येऊ शकतो आणि नांदवल संघाला एक आशा आहे प्रणिल कडनं. प्रणिल राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटिंग पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. म्हणजे संधी आहे, तुम्ही फटके कॅपिटलाइज करू शकता. यावेळेस चिप केलाय चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने अगदी सोपा झेल टिपलाय. अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. महेश बॅक टू द पवेलियन.
कार्यासाठी ह्या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. धन्यवाद डीजे. ज्यासाठी प्रणील ओळखला जातो त्यासाठीच बंटी मलपेकरनी त्याला आणलं आणि त्याने विश्वासार्थ ठरवला. गुड बॉलिंग. ओहो, यावेळेस मोठा फटका, मोठा प्रहार, चेंडू हवेमध्ये आहे आणि मला वाटतं हा या ठिकाणी सर्वात महत्वाची विकेट ठरेल. तुषार बॅक टू द पॅव्हिलियन. व्हॉट अ बॉलिंग. लाख लाखाची टीम हो बक्षीस आज ठेवली ही अवसर देणारी चौकार आणि षटकार. धन्यवाद डीजे. का म्हणून प्रणीलला गोल्डन आर्म म्हणून ओळखला जातो. या नांदवल संघाचा एक हुकमी एक्का मी म्हणू शकेल की अगदी जाळ्यामध्ये अडकवलं, फ्लाइट केला चेंडू. थोडासा लॉलीपॉप टाइप प्रकारचा हा चेंडू होता आणि त्या ठिकाणी मोह आवरता आलेला नाही तुषारला. आणि आपण पाहू शकतो की चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, एलिव्हेशन मिळू शकलं नाही. फ्लाइटेड जर गेला असता तो तर चेंडू निश्चितच सीमा पलीकडे गेला असता. मात्र त्या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकामध्ये आला आणि त्याने तो विश्वास सार्थ ठरवला. बंटी मलपेकर त्या ठिकाणी प्रोत्साहित करतायत त्या क्षेत्ररक्षकाला, कारण अगदी महत्वाचा मासवणी संघाचा तो खेळाडू तुषार की जो सामन्याला खूप आपल्या दूरवर घेऊन जात होता, त्याला बाद केलंय. यावेळेस इनसाइड आउट पाहू शकतो. चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावा. गुड बॅटिंग. क्षेत्ररक्षकाच्या अगदी अवाक्याच्या बाहेर, सीमा पार, 4 धावा. लाखाची टीम हो बक्षीस आज ठेवली ही अवसर देणारी चौकार आणि षटकार. धन्यवाद डीजे. धनाजीच्या बॅट मधून हा एक दमदार आणि दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग. यावेळेस लेग एसटीच्या अगदी दूरवर जाणारा चेंडू पंच निर्देशित करतात. वाईट चेंडू. आमचे क्वालिफाईड पंच या ठिकाणी डिंगोरे, रामदादा डिंगोरे आणि पवार. निरंजन सावंत यांच्या माध्यमातून या ठिकाणी अंपायरिंग आम्हाला पाहाव्यास मिळते. बघा, क्रिकेटमध्ये अंपायर फार महत्वाचे असतात. बिली बाउडन असे अंपायर होते, एक अनऑर्थोडॉक्स स्टाईलने अंपायरिंग करायचे. सायमन टफल वयाच्या 35व्या वर्षी रिटायर्ड झाले. म्हणजे विचार केला तर अंपायर खूप महत्वाचे असतात. यावेळेस सरळ बॅटने एक देखणा फटका, दर्जेदार क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका. वी स्टाईल, विराट स्टाईल, व्हेरी गुड शॉट. इट्स आउट ऑफ द पार्क. चौकार. चर्चेचा साऱ्यांच्या आवडी निवडीचा विषय बनलाय चर्चेचा, साऱ्यांच्या आवडी निवडीचा. आज शेंदुरून गावान चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावान चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. गुड बॅटिंग. 2 विकेट्स प्रणीलने मिळवल्या होत्या. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो धनाजी बॅक टू बॅक 2 चौकार धनाजीच्या बॅट मधून पाहत आहेत. पूर्णपणे प्रणीलचं पूर्णपणे जो स्विम आहे, पेस आहे, त्या पेसचा वापर करतोय. चेंडू वळवण्यामध्ये जे प्रणीलला यश येत होतं, अगदी चेंडू वळवायचा, तो या ठिकाणी पूर्णपणे कव्हर करतोय. स्विम कव्हर करतोय, पेस कव्हर करतोय धनाजी. आणि धनाजीच्या बॅट मधून एक इनसाइड आउट आणि एक वी स्टाईल आपण पाहू शकतो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड एक चौकार पाहाव्यास मिळाला. सुरेख फलंदाजी, दर्जेदार फलंदाजी. गुड बॅटिंग धनाजी. धनाजी इज ऑन फायर. यावेळेस पुन्हा प्रयत्न केला होता, पंचांकडे अपील केली जाते, मात्र पंच आमचे फेटाळत आहेत. गुड कमबॅक. या ठिकाणी प्रणीलने चांगलं कमबॅक केलंय, कारण प्रणीलला माहिती आहे का आतापर्यंत प्रणीलने 3 विकेट्स 4 विकेट्स मिळवल्यात. संपूर्ण जबाबदारी पार पडली. यावेळेस दर्जेदार फटका
पण ती बलपेकरच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू वी स्टाईल आपण पाहू शकतो. दर्जेदार, दमदार, क्लासिक क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा चौकार. गुड बॅटिंग. धन्यवाद जी. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर अंकित झाले 48 रन्स ऑन स्कोरबोर्ड. एंड ऑफ द 4th ओव्हर. लॉस ऑफ 5 विकेट्स सो फार. गोलंदाजी मार्कवर 5वं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी येतोय. यावेळेस आपण पाहू शकतो बॅटची एज लागून चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला पोहोचतोय. एक सिंगल मिळेल. 38 सर्कल मध्ये फील्ड केला जातो. त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. एका सिंगलने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या धावफलकावर 49 धावा. 49 धावा मासवणी संघाच्या झाल्या. चांगली धावसंख्या मी म्हणू शकेल आतापर्यंत. प्लेइंग अँड मिस. फलंदाज सफल झाले होते मात्र या ठिकाणी बीट करतोय गोलंदाज प्रतीक. पिंटू विषय यांच्याकडनं एका षटकारासाठी पिंटू विषयकडनं पारितोषिक होतं मात्र या ठिकाणी मोह आवरता आलेला नाही. धन्यवाद जी. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग 2020 नक्कीच आजचा 10वा दिवस आणि 10व्या दिवसात मान्यवरांचं थोड्याच वेळात या व्यासपीठावर आगमन होणार आहे. आदरणीय अविनाशजी सासे यांचं एसपीएलच्या या क्रीडांगणावर नक्कीच स्वागत असेल. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. बेरवाडी क्रिकेट प्रीमियर लीगचं नक्की सर्व आहेत. अविनाशजी सासे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. प्रतीक गुड बॉलिंग. यावेळेस अनऑर्थोडॉक्स स्टाईलने हा फटका खेळलाय. चेंडू अलॉंग दी कार्पेट त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. मिड विकेट झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहावयास मिळतंय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 50 धावा धावफलकावर अंकित झाल्यात आतापर्यंत. मासवणी संघाच्या चांगली धावसंख्या मी म्हणू शकेल. 50+ ही चांगली धावसंख्या आहे. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता. चेंडू यावेळेस पाहू शकतो एक संधी आहे रनआउटची. पाहूया आणि डायरेक्ट हिट झालाय. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. आणि थर्ड अंपायर दिलेला आहे. चेक करायचंय आपण. 4th अंपायर आमचे 4th अंपायर या ठिकाणी आहेत. चेक करतायत. बघा रिस्की सिंगल होती या ठिकाणी आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट पूर्णपणे एसटी उडवली. नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे. पाहूया. अमोल तारमळे यांच्यासाठी षटकारासाठी भूषण विषय यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे. सुवर्ण संधी आहे. बोलूया इकडे डिसिजन पेंडिंग आहे. धनाजी विषयांना 3 चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे. नो डाऊट फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुरक्षितरित्या पोहोचलेला आहे. प्लेइंग अँड मिस. फुललेनचा चेंडू फलंदाजाला या ठिकाणी पूर्णपणे बीट करतोय गोलंदाज प्रतीकने या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट मिळवली. प्रणील आणि प्रतीक हे 2 असे गोलंदाज आहेत की ज्यांनी आतापर्यंत मासवणे संघाला पूर्णपणे कंट्रोल केलंय गोलंदाजीवर. यानंतरचा जो सामना आहे
साबगाव संघ आणि नेहरोली संघ नक्कीच एक अतिशय काटेकी टक्कर, नक्कीच एक इम्पॉर्टंट सामना आहे. या इनिंग नंतर दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉस कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग्स नंतर यायचंय लगेच. उशीर पंचांनी सूचना देत राहायचंय. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक टाकून झालंच पाहिजे. उशीर करायचं नाहीये, कोणीही उशीर करायचं नाही, कारण आज अत्यंत महत्वपूर्ण सामने आहेत आणि हे सामने आपल्याला वेळेमध्येच पूर्ण करायचे. 2 षटक अजूनही बाकी आहेत. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये जर विचार केला तर 20 ते 25 धावा देखील आल्या तर एक 70 प्लस ही धावसंख्या मी म्हणेल की एक फाईट करू शकणारी आहे. भालचंद्र यावेळेस 6वं षटक हाताळण्यासाठी येतोय. भालचंद्र गोलंदाजी मार्ग आपण पाहतोय. भालचंद्र नांदवल संघाचा हा गोलंदाज. पंच 7 षटक आहेत. 6 ओव्हर मध्ये आपण बॅटिंग पॉवर प्ले घेत नाही. 7 ओव्हर आहेत. बॅटिंग पॉवर प्ले घेतला त्याच वेळेस 7 ओव्हरचा हा सामना आहे. भालचंद्र गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टच चेंडू ह्या वेळेस फक्त दिशा दिली मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक धाव कंप्लीट केली गेली आणि एकच धावे समाधान म्हणावं लागेल. टॉस केला होता या ठिकाणी. फक्त मोहन सासे साहेबांकडनं नांदवल संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद साहेब. भालचंद्र याने एक धाव आतापर्यंत पहिल्या चेंडूवर दिलेली आहे. फलंदाजीमध्ये आपण पाहतोय अमोल आणि मधुकर. अमोल 1 धावेंवर खेळतोय आणि मधुकर 2 धावेंवर. यावेळेस मोठा फटका चेंडू हवेमध्ये आहे. स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र जजिंग मध्ये या ठिकाणी जेल सोडतोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या ठिकाणी पाहू शकतो 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता. अगदी जीव मुठीत घेऊन परतलाय आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. अजून एक संधी होती बघा. एक जीवदान मिळालं होतं आणि त्या जीवदानामध्ये दुसरी संधी दिली होती या ठिकाणी फलंदाजाने मात्र नशिबाने तो परतलाय आपल्या घराकडे. 2च धाव. ह्या वेळेस मोठा प्रहार आणि इट्स आउट. आउट सेव्ह केलंय. निश्चितच धावा या ठिकाणी सेव्ह केलेल्या आहेत. गुड फिल्डिंग, गुड कमिटमेंट. खरंच अगदी पाहिलं तर चेंडू 2 धावा. चेंडू निश्चितच या ठिकाणी स्टॉप केलाय. दोनच धावे स्टॉप केलाय. ओहो यावेळेस मोठा प्रहार मात्र संधी आहे बंटी मलपेकर त्या ठिकाणी आणि बंटी मलपेकर हातात चुकी करणार नाहीयेत. या ठिकाणी फलंदाजाला धाव लागेल. या ठिकाणी अमोल बॅक टू द पवेलियन. सन्माननीय मनोजी पानसरे साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आम्ही चषकाचे सर्वे सर्वा संकल्पक निर्माते मनोजी पानसरे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. SPL च्या वतीनं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. थँक्यू. धन्यवाद महाराज. यावेळेस पाहू शकतो इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता. थोडासा स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बघा किती सुरेख गोलंदाज आहे हा की ज्याने चेंडू पूर्णपणे वळवला. फलंदाजाच्या अगदी स्लॉट मध्ये चेंडू दिला नाही. गुड बॉलिंग. भालचंद्र 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 5 चेंडू हाताळलेत. गुड बॉलिंग. आता मात्र मासोळी संघाला कंट्रोल केलंय. ह्यावेळेस प्लेइंग अँड मिस. पूर्णपणे फलंदाज या ठिकाणी निर्धाव चेंडू खेळतोय. षटकाची सांगता होते 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 7 गडी बाद 56 धावा.
भालचंद्र यांनी फक्त 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. पहिले षटक प्रणिलने हाताळलं होतं, 7 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 महत्वाचे गडी बाद केले होते. तदनंतर पाहिलं तर सचिन आला. सचिनने 11 धावा एक महागडं षटक टाकलं. त्या षटकामध्ये एकही गडी त्याला मिळवता आला नाही. सागरचं षटक अत्यंत महागडं होतं. 16 धावा त्याने खर्च केल्या होत्या, मात्र एक विकेट मिळवली होती. तदनंतर पाहिलं तर प्रणिल पुन्हा परतला. 2 चेंडू, पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स मिळवल्या, 2 चौकार खर्च केले आणि त्या षटकामध्ये 14 धावा त्याने खर्च केल्या, मात्र 2 महत्वाचे गडी बाद मिळवले होते. तदनंतर प्रतीक आणि भालचंद्र 3 आणि 5 धावा त्यांनी खर्च करून आतापर्यंत चांगली धावसंख्येला. यावेळेस मोठा प्रहार, फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक देखील या ठिकाणी फसलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे, खराब क्षेत्ररक्षण पाहाव्यास मिळते. 4 धावा चौकार. थँक्यू सो मच. धन्यवाद. सन्माननीय मनोहरजी पानसरे शुभागमन होत आहे. SPL च्या वतीनं सहर्ष स्वागत. व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आवर्जून आपली उपस्थिती या ठिकाणी प्रार्थना होती. आपण आलात, आम्ही आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. अर्थात जो आपण आवाज ऐकत आहात आमचे डोळखा विभागाचे प्रोफेशनल कॉमेंटेटर्स गुरुस्थानी आहेत दत्ता फडे सर. थँक्यू. धन्यवाद. यावेळेस अक्रॉस द लाईन हा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संगम नाहीये. निर्धाव चेंडू, गुड बॉलिंग. बघा पाहिलं तर पहिल्या 4 षटकांमध्ये खूप धावा आल्या होत्या. त्यानंतर हे 3ही षटक आतापर्यंत हाताळतायत. खूप कमी धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. सचिन, हो हो, यावेळेस पूर्णपणे फलंदाज बीट होतोय, क्षेत्ररक्षक विकेट किपर देखील बीट होतोय, मात्र एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये चोरली जाते. सापगाव संघाचे कर्णधार आणि नेरुली संघाचे कर्णधार आपण बॉस मध्ये यायचे. सचिन गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय परेश आणि मधुकर या ठिकाणी ही जोडी पाहतोय आपण. धावसंख्या जाफल का 61 धावा लागल्यात. शेवटचं षटक या ठिकाणी मार्क असतो. हो हो, यावेळेस मोठा प्रहार लॉफ केलाय पण टिबल पेकर मात्र पोहोचू शकलेले नाहीये. प्रयत्न सुरेख होता या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेस करतोय आणि फायनली चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा. क्रिकेट खेळाचा. धन्यवाद. अति उत्साहामध्ये या ठिकाणी चुकी केली आणि चुकीला माफी नसते. अगदी बॅट पाहू शकतो, झेल होऊ शकला असता. झेल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न बंटी मलपेकरने केला होता, मात्र सीमा पार केलाय. हो, प्लेइंग अँड मेस विकेट कीपर पाहू शकतो. व्हॉट अ फिल्डिंग. फलंदाज बाद. होतो या साऱ्यांचा करार क्रिकेट खेळाचा. जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून धन्यवाद डीजे. 8 फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतलेत आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकर अंकित झाले 65. 65 ऑन स्कोरबोर्ड. Loss of 8 wickets so far. This is the last over in progress delivered by Sachin. Sachin, such a beautiful player. He has given only 9 runs. This is the last delivery of this first inning. Facing him, Amar. Sachin right arm round the wicket. 65. This time beautiful timing, extravagant, and it's a ball is going to the many miles out of the park. That is a branded shortcut and end of the inning. 71. धन्यवाद. नक्कीच शेंद्रुणी प्रीमियर लीग 2020 आणि या व्यासपीठावर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आदरणीय मान्यवर आदरणीय अविनाशजी सासे सर्वेसर्वा विरवाडी प्रीमियर लीग. त्याचबरोबर आदरणीय गोरखजी सातपुते उद्योजक. आदरणीय मनोजजी पानसरे आम्ही नाडगावकर चषक चे आयोजक. नक्कीच मान्यवरांचे या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं आदरणीय रामजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे. आदरणीय अविनाशजी सासे सर्वेसर्वा विरवाडी प्रीमियर लीग
आयोजक यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आपण आलात नक्कीच या व्यासपीठाची शोभा वाढीत. धन्यवाद. त्यानंतर आदरणीय मनोजी पानसरे साहेब यांचं स्वागत सुद्धा रामजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते होत आहे. माईची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन आयोजकांच्या वतीनं आदरणीय मनोजी पानसरे साहेब यांचं स्वागत केलं जात आहे. तदनंतर आदरणीय गोरखजी सातपुते यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जातं. एक उद्योजक म्हणून नक्कीच ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय गोरखजी सातपुते उद्योजक यांचं सुद्धा रामजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते मनपूर्वक स्वागत होत आहे. व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्द समूहाने मी स्वागत करतोय. आदरणीय दिनेशजी पाटील साहेब कुरुंद पडगा यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आदरणीय दिनेशजी पाटील साहेब पडगा यांचं सुद्धा या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं स्वागत केलं जात आहे. टॉस कडे वळूया. आदरणीय मनोजी पानसरे यांना विनंती करतोय आपण टॉस साठी टॉस कबस कक्षामध्ये जायचं आहे. थँक्यू सो मच तारमळे सर. आम्ही नडगावकर संघाचे यशस्वी संयोजक आदरणीय मनोजी पानसरे सरांच्या शुभ हस्ते या महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकचा कौल दिला जाईल. सापगाव विपक्ष नेहरोळी. टॉस जिंकलाय तो नेहरोळी संघानं. धन्यवाद साहेब, आपण व्यासपीठात जाऊन स्थानापन्न व्हायचा. थँक्यू सो मच. मॅच फार महत्वाची असेल. शेवटची मॅच या लीगची क्वालिफायच्या आधी आणि ही मॅच या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वपूर्ण मॅच या दोन्ही संघांसाठी. टॉस जिंकलाय या महत्वपूर्ण मॅच मध्ये काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षणच करणार. चांगली कामगिरी सातत्याने या वर्षी SPL 2020 मध्ये तुझ्या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. खूप मोठ्या संघांना पराभूत केल्यानंतर आता मात्र एक कठीण पेपर असेल. 5 स्पोर्ट सापगाव एक दर्जेदार संघ तालुका टेनिस क्रिकेटचा. काय स्ट्रॅटेजी या मॅच मध्ये? कारण जिंकायचं आहे, स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर ही स्पर्धा मध्ये तुम्हाला थांबायचं असेल तर हा सामना जिंकण्याचा काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटर्जी म्हणजे सापगाव संघ एक तगडा संघ आहे आणि त्या संघामध्ये कैलास भांडेसारखा एक बॅट्समन आहे. आमची रणनीती असेल का त्यांना कमीत कमी स्कोअरमध्ये रोखून मॅच जिंकून, कारण ही मॅच आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण प्रत्येक गावातले व्यक्ती हा मॅच बघत असतोय टीव्हीवर आणि ग्राउंडवर पण बरेच आमचे पोलीस पाटील सरपंच 100% लावून मॅच जिंकणंच आहे. क्वालिफाय मध्ये जाण्यासाठी सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी फार महत्वाची मॅच असते. टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग स्वीकारली ती नेहरोळी संघ. नितीन, फिल्डिंग बॅटिंग करायची तुम्हाला. महत्वपूर्ण मॅच. सामना जिंकला तर मात्र स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत आणि सामना पराभूत झाले तर मात्र या स्पर्धेमधून बाहेर पडावं लागेल. काय प्लॅनिंग असेल? प्लॅनिंगचं काय नाही, आमचं असं आहे की 90-100 तरी मारायचा प्रयत्न करू आम्ही. येस, दोन्ही संघांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू टीम. जाऊयात कमेंट्री बॉक्स कडे. टॉस मधून असा निर्णय आला. टॉस जिंकला जय भवानी नेहरोळी संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले ते 5 स्पोर्ट्स सापगाव संघाला. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद जगदीशजी तारमळे सर. व्यासपीठावरांचं सहर्ष स्वागत. SPL च्या वतीनं यानंतर बिग फाईट पाहायला मिळेल. अर्थातच पार्थ स्पोर्ट्स सापगाव आणि जय भवानी नेहरोळी. तत्पूर्वी आपण या मॅच कडे वळूया. 72 धावांची गरज आहे. सचिन आणि बंटी मलपेकर चांगली जोडी सलामीची आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावर. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद. मिडॉनच्या दिशेला 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होता. परिणामी गोलंदाजाचं चातुर्य आणि गोलंदाजाची कलात्मकता या ठिकाणी पाहायला मिळाली. शॉर्ट पिच बॉल होता, पुरेपूर फायदा उचलता आला नाही. परिणामी फलंदाज बॅक टू द डगआउट. पहिला गडी बाद. नांदवड संघाची धावसंख्या अजूनही काही नाही. बंटी मलपेकर या मैदानावरचा सुपर डुपर क्रिकेटर, त्याचं नाव बंटी मलपेकर.
नांदवळ संघ आणि या संघाचा कर्णधार आधारबळ म्हणून ज्याची ओळख आहे बंटी मलपेकर क्रीजवर आहे. पहिलं षटक मार्गस्थ सक्सेसफुल वर म्हणावे लागेल, कारण 2 चेंडू फेकलेत. पद्माकर सक्सेस झालाय, यशस्वी झालाय, कोणत्या प्रकारची धाव दिली नाही. विकेट मात्र 1 या ठिकाणी पटकावलेले आहे. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल होतोय. प्रणील 72 धावा 7 षटक. बॅटिंग पॉवर प्लेचं 1 षटक, पहिली 2 षटक, स्लॉगवरची षटक. छत्रपती शिवाजी महाराज मैदान साखरपाडा SPL वर्षानुवर्षाची ही परंपरा आणि याच परंपरेमध्ये अनेक व्यक्तिमत्वांचं योगदान प्राप्त होतं. व्यासपीठावर आमचे आदरणीय अम्मी नडगावकर चषक आणि या संपूर्ण चषकाचे सर्व संकल्पक निर्माते सन्माननीय मनोजी पानसरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत बिरवाडी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आमचे आदरणीय मित्र सन्माननीय अविनाशजी सासे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समवेत गोरखजी सातपुते यशस्वी उद्योजक कसा असावा याचं जिवंत ज्वलंत उदाहरण. क्रिकेटचं वेळ प्रत्येकाला गोड आहे. सकाळचं थंड वातावरण संपुष्टात येऊन पुन्हा एकदा उन्हाला या ठिकाणी जोरदार तडाखा पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे जान जाए पर वचन ना जाए याच व्याख्येला अनुसरून क्रिकेट सर्वजण खेळत असतात, कारण क्रिकेटचं वेळ प्रत्येकाला गोड. पहिलं षटक आपण बघितलं तर 4 चेंडू निघून गेले केवळ आणि केवळ 1 धाव नांदवळ संघाच्या खात्यामध्ये आलेली आहे. 72 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. कोणत्या पद्धतीने उद्दिष्ट ठेवतील हे बघावं लागेल. दरम्यान षटकातील पुढील चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता, बॅकफुटला आले, दिशा दिली, पॉइंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय, प्रवास करून चेंडू भगव्या पट्टीला स्पर्श करतोय. 4 धावा आल्या. खूप वेळेनंतर पुन्हा एकदा एक चौकार येतोय 5व्या चेंडूवर. शेवटचा चेंडू फेकावा लागेल म्हटलं जातं मित्रांनो. न हवा की ताश से महल बनता है, न रोने से मुकद्दर बनता है, दुनिया जीतने का हौसला रख मेरे दोस्त, क्योंकि एक जीत से कोई नई सिकंदर बनता है. यावेळी सफल झाले बंटी मलपेकर. संकटात आहेत. पंचांचं बोट हवेच्या दिशेला. बंटी मलपेकर व्यासपीठाकडे बघतोय, समालोचन कक्षाकडे बघतोय. DRS आनंदाची परवडी म्हणजे समालोचन कक्षामध्ये एक प्रोफेशनल कॉमेंटेटर जोडले गेले. आमच्या गुरुस्थानी आहेत आमचे दत्ता फळडे सर, थँक्यू व्हेरी मच. डोळखामवरून प्रवास करून साखरपाडा मैदानावर आपली उपस्थिती म्हणजे दुग्ध शर्करेचा योग म्हणावा लागेल. चातकाला ज्या पद्धतीने पावसाच्या एका थेंबाची वाट बघावी लागते, त्याच पद्धतीने चांगले कॉमेंटेटरची आम्ही आवर्जून वाट बघत असतो. म्हटलं जातं वाट एवढी बघावी त्याला कोणत्याही प्रकारची वेळ नसावी. ती वेळ येऊन ठेपली आणि आजच्या या 10व्या दिवसामध्ये दत्ता फडे सरांचं शुभ आगमन झालं. थँक्यू व्हेरी मच दत्ता फडे सर. आपला सहवास असाच गोड वाटतो. अंपायर डिसिजन फलंदाज नॉट आउट. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू फेकला गेला. रिव्ह्यू मध्ये या ठिकाणी थर्ड अंपायर डिसिजन आहे. सहकार्य करायचं आहे. तुषार सर एक चांगले खेळाडू आहात. स्कोर बरोबर धावसंख्येची गती पाहायला मिळते. नांदवल संघाची धावसंख्या 1 बाद 5 धावा. ओके 6 धावा स्कोर बोर्डवर आहेत. बंटी मलपेकर सर स्वतः फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील, कारण पहिलं षटक निघून गेलं. 1 गडी बाद सचिन यांच्या रूपानं 72 धावांपर्यंत पोहोचायचं आहेत. स्कोर बोर्डवर धावसंख्येची गती पाहायला मिळते 6 धावा.
टेनिस क्रिकेट जगतामध्ये आम्हाला अनेक प्रकारचे चेंडू क्रीजवर पाहायला मिळतात. ओव्हर पिच बॉल असेल, गुड लेंथचे चेंडू असतील, शॉर्ट ऑफ गुड लेंथ, शॉर्ट पिच बॉल, बाउन्स. कारण याचं कारण फक्त गोलंदाजानं केलेला सराव. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन होत आहे. अचूक टप्पा ज्या गोलंदाजाकडे आहे तो गोलंदाज वारंवार टेनिस क्रिकेट जगतामध्ये आवर्जून त्याचं नाव घेतलं जाईल. आमच्या समोर आदर्श असेल, एक आदर्श म्हणजेच विवेक शेलार. तदनंतर आम्ही अभिजित दुधेला सुद्धा आदर्श मानू. चांगला गोलंदाज आहे. MNPL मुरबाड मध्ये सुद्धा खेळताना बघितलं मी, स्वतः समालोचन करत होतो. अभिजित दुधे, क्या बात आहे. अशा प्रकारचे गोलंदाज ज्या ज्या वेळा आमच्या नजरेत भरले जातात त्या त्यावेळेला माईक मधून त्याचं अनाउन्स वारंवार केलं जाईल. याचं कारण कौतुक कोणाचं केलं जातं मित्रांनो? राजहंसाचं कौतुक केलं जातं. कर्तृत्ववान मनगटातून जागत्या मेंदूतून इतिहास घडवणाऱ्या शूरवीरांचं कौतुक वारंवार केलं जाईल. आपण क्रिकेटमध्ये बेस्ट द्याल तर मात्र आम्हाला आवर्जून तुमचं नाव घ्यावं लागेल. इथं सिद्ध व्हा, बाहेर आपोआप प्रसिद्ध व्हाल. गोलंदाज आबा आहे. 2 चेंडू फेकलेत केवळ आणि केवळ 1 धाव खर्च केलेली आहे. दरम्यान पुढील चेंडू रिवर्सचा प्रयत्न. हे करणं कठीण असतं, त्यासाठी नजर महत्वाची गोष्ट आहे. म्हणून म्हटलं जातं सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. दत्ता फडे सर इंग्लिश मध्ये म्हणत असतात. म्हणून कोणत्याही गोष्टीवर लक्ष, अष्टदिशा लक्षावधान असेल तर मात्र ती गोष्ट नजरेमध्ये भरली जाईल. अर्जुनानं बघितलं माशाचा डोळा आणि खऱ्या अर्थाने इतिहासानं बघितलं जीवा महालाने फक्त सय्यद बंडा आणि इतिहास घडला गेला. दरम्यान राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज सज्ज आहे. क्या बात आहे, फटका चांगला आहे. फलंदाज बाद. 30 यार्ड सर्कल मध्ये कोणत्या प्रकारची चुकी होणार नाही. नांदवळ संघ या क्षणाला मात्र बॅक फुटला आहे. पण म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेटमध्ये सुरुवातीला महत्व नाही, शेवटाला महत्व नाही. क्रिकेटमध्ये वर्तमानाला महत्व आहे. नवीन फलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय. दुखापतग्रस्त असताना सुद्धा जान जाए पर वचन ना जाए. क्रिकेट रुपेश शेरे, सदरक्षण नायक, खल निग्रह नायक, पोलीस सेवेत कार्यरत असणारा खेळाडू, नांदवळ गावचा खेळाडू आहे. गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये दोनही खेळाडू होते. बंटी मलपेकर स्वतः आणि नॉन स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज दाखल झालाय रुपेश शेरे. 72 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. 1-1 धाव खूप इम्पॉर्टंट मानली जाईल. कारण राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका रनाला अतिशय महत्व आहे. फुलटॉस चेंडू होता, फटका ऑन साइड आहे. बंटी मलपेकर सर थोडा नाराज असतील कारण आतापर्यंत धावसंख्येची गती पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 7 धावा स्कोर बोर्डवर आहेत. हो हो, क्या बात आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. कव्हर स्वीपर बाउंड्री लाईन पर्यंत चेंडू पोहोचतोय. 2 षटरक्षक, परिणामी 4 धावा. धाव संख्येत भर पडते. स्कोर बोर्डवर धाव संख्या लागली जाते 11 धावा. यशस्वी माणसं वेगळं काही करत नाहीत. जे करतात ते वेगळ्या पद्धतीने करत असतात. यावेळेस मात्र बदल करावा लागेल, संघर्ष करावाच लागेल. 2 षटकं निघून गेली. स्लॉगवरची षटकं संपली. 11 धावा स्कोर बोर्डवर. अजूनही 5 षटक शिल्लक आहेत. जवळपास 30 चेंडू बनवायचे आहेत. या 30 चेंडू मध्ये 61 धावा. 30 चेंडू 61 धावा. आव्हान थोडं कठीण, थोडं सोपं. सामना अजून बॅलन्स आहे. कारण रुपेश शेरे आणि बंटी मलपेकर या दोनही फलंदाजांना आम्ही अस्नोली प्रीमियर लीग खेळताना बघितलेलं आहे. क्षमता आहे या फलंदाजामध्ये आणि त्याच वैविध्य पूर्णतेने जर फलंदाजी झाली तर मात्र नांदवळ संघ विजयाकडे आगेकूच करेल. परंतु आतापर्यंत जी आपण गोलंदाजी बघितली, पुनरावृत्ती जर या गोलंदाजाने केली. गोलंदाज पद्माकर पहिलं षटक हाताळलं होतं. 6 धावा. लॉंग स्टॉपला जाईल. 4 धावा. तत्पूर्वी सुंदर सदाबहार गीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकूया. नो बॉल, 4 धावा, देन फ्री हिट. डीजे धन्यवाद. अमर राऊत सुद्धा या ठिकाणी या संपूर्ण सामन्याचा आनंद घेत आहेत. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या प्रखर सात्विक शब्दाने समाज प्रबोधनाचं महत्वपूर्ण कार्य या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून गेल्या 1 तप पूर्णतेने होत आहे. 12 वर्षापासून अमर राऊत
संपूर्ण समाजाला समाज प्रबोधनाचं काम करत आहेत. हो हो, यावेळेस सफल झाले होते, परंतु कमबॅक केलंय गोलंदाज पद्माकर याने. कोणत्याही प्रकारची धाव नाही. शेरे वारंवार कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण गोलंदाज पद्माकर. काल आपण एक सामना बघितला, जेडी जयदीप भोंडिवले खेळत होता आणि जयदीप भोंडिवलेच्या विरोधामध्ये बाली नावाचा गोलंदाज गोलंदाजी करत होता. जयदीप भोंडिवले वारंवार लॉंग स्टॉप फाईन लेगला चेंडू मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु बालीने कमालीची गोलंदाजी केली. फक्त 4 धावा खर्च केल्या, अचूक टप्पा टाकला गेला. जेडीच्या बॅटला सुद्धा चेंडू लागला नाही. याचं एकमेव कारण कलात्मक गोलंदाजी. म्हणून म्हटलं जातं, तुम्हाला कमी मेहनत करून अधिक फायदा मिळवायचा असेल तर तुमच्यामध्ये कौशल्य असणं गरजेचं आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 16 धावा स्कोर बरोबर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न. वारंवार हे प्रयत्न केले जातात, परंतु या प्रयत्नात अपयश प्राप्त होतंय. कारण रुपेश शेर यांना माहिती आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, परंतु या पायऱ्या लवकरात लवकर चढणं गरजेचं आहे, अन्यथा जिना मोडल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण चेंडू निघून जात आहेत. एक चेहरा या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय, कैलास भांडे. आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. बादशाही संघ सुद्धा खेळायला या ठिकाणी येईल. चेहरा पाहायला मिळेल कल्पेश जाधवचा. कल्पेश जाधव सुद्धा इथे आहे. कव्हर स्वीपर एक्स्ट्रा कव्हरच्या तिथून मला वाटतं या सामन्याचा आनंद घेत आहे कल्पेश जाधव. चांगले खेळाडू ज्या वेळेला आम्हाला मैदानात खेळताना दिसतात त्यावेळेला निश्चितच माईकवर प्रेम करावं असं वाटतं. नांदवळ संघ संकटात. धन्यवाद हेमंतजी सोनावळे सर, याचं या ठिकाणी आगमन झालंय. एसपीएल च्या वतीनं सहर्ष स्वागत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित एसपीएल पर्व तिसरं 10वा दिवस, शेवटचा दिवस उद्याचा. याचसाठी केलाय अट्टहास. फुलटॉस चेंडू, अंपायर डिसिजन नो बॉल. याच फुलटॉसचं रूपांतर बीमर मध्ये झालं. देन फ्री हिट. पद्माकर थोडासा महागडा ठरलाय, कारण आतापर्यंत खूप चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या होत्या, तदनंतर पूर्णपणे जखडून ठेवलं होतं नांदवळ संघाला. 5 चेंडू निर्धाव फेकले, परंतु शेवटचा चेंडू टाकण्यामध्ये थोडीशा अडचणी आल्या. फ्री हिट. हॅलो चेक. निरंजनजी सावंत सर, राम डिंगोरे सर, मुन्ना पठाण सर, एसपीएल ला लाभलेले खूप चांगले अंपायर आहेत. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, अनुभव पाठीशी असणं गरजेचं आहे. एस के सर आपण आलात, एसपीएल च्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण मॅच कडे जाऊया. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज पद्माकर. शॉर्ट पिच बॉल होता, यावेळेस पुन्हा नो बॉल घोषित करतायत अंपायर सावंत सर. चेंडू लॉंग स्टॉपला जाण्यापूर्वी यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण झालं. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. आपण या डिसिजनचा स्वीकार करायचा आहे. पद्माकर ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं, 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु हे षटक टाकण्यासाठी थोडीशी गडबड होताना दिसते पद्माकरच्या माध्यमातून. घाई करायची आहे. मासवणे संघ टीम मीटिंग झाली असेल तर लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. फ्री हिट टू बी कंटिन्यू. बंटी मलपेकर सर यांना सुवर्ण संधी असेल.
चेंडू पडल्यानंतर डाव्या एष्टीच्या थोडा बाहेर निघाला. पुन्हा एकदा वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. याच संधीचा फायदा उचलावा लागेल नांदवळ संघाचा हार्ड हिटर फलंदाज संघाचा कर्णधार बंटी मलपेकर. ओव्हरपिच बॉल होता, परंतु यावेळेस मात्र जास्त फायदा उचलता आला नाही बंटी मलपेकरला. कार्पेट शॉट. तुषार त्या ठिकाणी हजर. गुड थ्रो. परिणामी 2 धावा. जवळपास षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर नांदवळ संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते 3 गडी बाद 22 धावा. उर्वरित 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 50 धावांची गरज. 24 चेंडू 50 धावा. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. कोण जिंकेल सामना? विजयाचं पारड अजूनही झुकलेलं नाही कोणत्या संघाकडे. या वेळेपासून 100% द्यावं लागेल दोन्ही संघाला, तर मात्र मिळणार उत्तर आम्हाला व्यासपीठाकडे येईल. सामन्याचा निकाल अजून बाकी आहे. प्रत्येक संघ जिंकण्याच्या ईर्षेने खेळत आहे. विजय मात्र एकाच संघाचा होतो, कारण कोणासोबत जिंकायचं असेल तर मित्रांनो कोणाला तरी हरवावंच लागतं. क्रिकेटच्या दुनियेमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. बॅटिंग पॉवर प्ले. चौथ्या षटकाला प्रारंभ. पहिला चेंडू फेकला अभयाने. फटका चांगला आहे. डीप मिड विकेटच्या तिथे चेंडू वर जातोय. तुषार चुकी करणार नाही. चांगला फलंदाज या ठिकाणी बाद. बॅक टू द डगआउट. सुरेख झेल पकडला. क्रिकेटची व्याख्या या ठिकाणी पूर्ण होते तुषारच्या माध्यमातून. टेक द कॅच, ओन द मॅच. आपण जर झेल पकडला, नवीन येणाऱ्या फलंदाजांवर थोडं दडपण आहे. गोलंदाजाचा आत्मबल वाढलेला आहे, कारण अफाट मेहनत अफाट संघर्ष केल्यानंतर मिळणारी संपत्ती म्हणजे आत्मबल. ते मात्र गोलंदाज अभयचा वाढलेला आहे. पहिल्या चेंडूवर विकेट. थोडं बॅकफुटला आलाय नांदवळ संघ, कारण 23 चेंडू आणि 50 धावा. आता मात्र संपूर्ण मदार असेल ती फलंदाज बंटी मलपेकर. सुपर डुपर याच मैदानावरील एक चांगला क्रिकेटर, त्याचं नाव बंटी मलपेकर. पहिल्या चेंडूवर विकेट. अभय यशस्वी झालाय. राईट ऑफ ओव्हर द विकेट. क्या बात आहे. शॉर्ट पिच बॉल होता. चेंडूला थोडी दिशा दिली. चेंडू निघून गेला. कव्हर स्वीपर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. चौकार. थँक्यू सो मच. धन्यवाद. चार धाबा आल्या. बंटी मलपेकर सर म्हणतात पैशाविना बाजार नाही आणि सरावाशिवाय क्रिकेट नाही. यावेळेस अपील केलेली आहे. आत्मविश्वास होता. अपील फेटाळली गेली. बंटी मलपेकर सर सेफ असतील. यावेळेस मात्र बदल आलित्य दाखवलं. फुटबॉलचा वापर केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जाईल. 4 धावा. बंटी मलपेकर सरांची बॅट मात्र फिरताना दिसली. कनेक्टिव्हिटी पाहायला मिळाली. 4 धावा आल्या. येणं गरजेचं आहे, कारण 72 पर्यंत पोहोचायचं आहे. 4 षटक यावेळेस निघून जाताच्या मार्गावर आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर बोर्डवर धावसंख्या पाहायला मिळते 30 धावा. अजूनही 42 धावांची गरज आहे नांदवळ संघाला. थेंबे थेंबे तळे साचे. 72 धावांचा दर्या सागर भरायचा आहे. यावेळेस क्षेत्ररक्षण झालं असतं तर मात्र बंटी मलपेकर सर थोडे संकटात असते. संघर्षमय 1 धाव आली. स्कोर बोर्डवर धावसंख्या पाहायला मिळते 31 धावा. रणरणत ऊन आहे, परंतु त्या उन्हालाही न जुमानता आम्ही क्रिकेट खेळतोय हे मात्र नांदवळ संघ आणि मासवणे संघ दाखवतो आहे.
गोलंदाजी चांगली चालू आहे. एक चेंडू निघून जातो, एका चेंडूवर 4 धावा येत आहेत. अल्टरनेटिव्ह गोलंदाजी चालू आहे. कमबॅक केलंय गोलंदाजानं, कोणत्या प्रकारची धाव दिली नाही. षटक जवळपास संपुष्ट, 4 षटक समाप्त. स्कोर बोर्डवर धावसंख्या 31. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू विजयासाठी अजूनही 41 धावांची गरज नांदवल संघाला. आपण ऐकत राहा, आपण बघत राहा. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग 2020 पर्व तिसरं, दिवस क्रमांक 10. उद्याचा मात्र शेवटचा दिवस. बदल हा निसर्गाचा नियम आहे. अनपेक्षित नव्हता, अपेक्षित व्हावा, याचसाठी केलाय अट्टास. शेवटचा दिवस गोड व्हावा. या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरेल हे बघण्यासाठी मात्र उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला भेटावं लागेल. क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. आदरणीय हेमंतजी सोनावळे सर यांचं शुभ आगमन झालेलं आहे. एसपीएलच्या वतीनं सहर्ष स्वागत. 18 चेंडू शिल्लक आहेत. नांदवल संघाला विजयासाठी 41 धावांची गरज. बंटी मलपेकर संघर्ष मात्र करतोय, मेहनत चालू आहे, परंतु याच मेहनतीचा फायदा अजूनपर्यंत पाहायला जास्त मिळाला नाही. 18 चेंडू 41 धावांची आवश्यकता. पाचव्या षटकाला सुरुवात. गोलंदाज रोहित. बंटी मलपेकर. हो गुडलेनचा चेंडू होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेगला सुरेख झेल पकडला जातोय. आतापर्यंत विजयाच्या अपेक्षा ज्याच्या खांद्यावर होत्या तो फलंदाज यावेळेस बाद होतोय. बंटी मलपेकर बॅक टू द डगआउट. पत्त्यांचा बंगला वाऱ्याच्या झुळकीने कोसळलेला दिसतोय. पडझड लागलेली आहे नांदवल संघाला. फलंदाज बंटी मलपेकर सर बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट आहे मित्रांनो. म्हटलं जातं मैदानाच्या बाहेर राहून भाष्य करणं सोपं असतं, परंतु मैदानात गेल्यानंतर पाय किती कापत असतात हे खेळाडूंना माहिती आहे. स्वप्नामध्ये वाघ मारला तर जंगलामध्ये तो वाघ मरत नसतो. त्यासाठी जंगलामध्ये जावं लागतं, वाघाची शिकार करावी लागते, तेव्हा वाघ मरत असतो. हो मिस हिट म्हणावं लागेल, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहे. दिशेला सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. परिणामी एक सिंगल धाव आली. यावेळेस मात्र उजव्या यष्टीच्या थोडा बाहेर चेंडू निघाला. अंपायर डिसिजन वाईड बॉल. यानंतर मात्र अतिशय सुरेख मॅच पाहायला मिळेल. पार्थ स्पोर्ट्स साबगाव आणि त्यांच्या विरोधात फाईट करतील जय भवानी हिरोळी. पुन्हा एकदा यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर निघून गेला. यष्टीरक्षक कोणत्या प्रकारची चुकी केली नाही. निर्धाव चेंडू, वारंवार टाकले जाणारे निर्धाव चेंडू या क्षणापासून मात्र मासवणे संघाला विजयाच्या खुर्चीवर स्थान निर्माण करून देतील. येणाऱ्या धावा नांदवल संघाला विजय प्राप्त करून देतील, परंतु विजय मात्र एकाच संघाचा खेळ आहे मित्रांनो. जो जिता वही सिकंदर होण्याचा मान सन्मान मिळवायचा असेल तर मात्र या ठिकाणी स्वतःला सिद्ध करावं लागेल. न डगमगता न घाबरता या मैदानावर स्वतःला सिद्ध करावं लागेल. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करून देत असतो, म्हणून मात्र आज संघर्ष करा. आखिर प्रयास ही जिंदगी का दुसरा नाम होता है. संघर्ष करत राहणं, प्रयत्न करत राहणं माणसाचं काम आहे, परंतु याच प्रयत्नांना जर नशिबाची साथ लागली तर मात्र यश संपादन होत असतं. हे वेगळं सांगायची गरज नाही. गोलंदाजी मार्गावर सज्ज होता गोलंदाज रोहित. आतापर्यंत 6 चेंडू फेकलेत, एक वाईट चेंडू. सुरेख गोलंदाजी. आपण जर गोलंदाजांचा विचार केला तर आतापर्यंत मासवणे संघाचे गोलंदाज वारंवार निर्धाव चेंडू टाकले जात आहेत. फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या तिथे चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक हजर. परिणामी सुरेख झेल पकडला जातोय. षटक समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर या वेळेला नांदवल संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते 33 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नांदवल संघाला विजयासाठी 12 चेंडू आणि जवळपास 39 धावांची गरज. 12 चेंडू 39 धावा. आव्हान अतिशय कठीण आहे.
परंतु क्रिकेट आहे, 6 चेंडूमध्ये 36 धावा सुद्धा निघू शकतात. आम्हाला युवराज सिंगला फोन करावा लागेल. 6 चेंडूमध्ये 30 धावा सुद्धा निघू शकतात. याच मैदानावर हेमंत सोकांडे नावाच्या वादळानं 2018 मध्ये 6 चेंडूमध्ये 30 धावा काढल्या. लांब जायची गरज नाही, 6 चेंडूमध्ये 30 धावा निघू शकतात. व्यासपीठावर उपस्थित असलेले संदेश स्पोर्ट्स चरवली संघाचे कर्णधार स्वतः SK आरज 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारले होते. 6 चेंडूमध्ये 30 धावा निघू शकतात आणि 6 चेंडूमध्ये 2 धावा सुद्धा निघू शकत नाही. 12 चेंडू 39 धावा स्वतः तुषार संघाचे कर्णधार. अराउंड द विकेटने गोलंदाजी करेल तुषार. स्विंग गोलंदाज आहे, गती अचूक आहे. चेंडू वारंवार फिरले जातात. त्यानंतर थोडा बाहेर नहीं चलने वाला. अगर ये मुकाबला आपको जीतना है तो बहुत बड़ा प्रयास करना पड़ेगा. खूप मोठा संघर्ष आहे नांदवळ संघासमोर. 12 चेंडू आहेत, 38 धावांची गरज आहे. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक हजर आहे. परिणामी 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. चेंडू जसे जसे निघून जात आहेत तशी तशी काळजाची धडकन यावेळेस वाढताना दिसते. बंटी मलपेकर सर विचार करत असतील खेळाडू कक्षामध्ये. गोलंदाजी मार्गावर आहे नांदवळ संघ. थोडासा अडचणीमध्ये म्हणता येणार नाही, संकटात सापडलाय. कारण 11 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. यासाठी जवळपास हा चेंडू सुद्धा हलक्या गतीने टाकला होता, परंतु एकच धाव आली. जास्त फायदा या चेंडूवर उचलता आला नाही. 1-1 धावा. या क्षणापासून मोठे फटके मारावे लागतील. यानंतर मात्र ज्या पद्धतीने तानाजी पिक्चर वारंवार बघावा त्याच पद्धतीने मॅच वारंवार बघावी अशी मॅच पाहायला मिळेल. फटका सुरेख आहे. डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. नजाकत भरा स्ट्रोक. हलक्या गतीने टाकलेल्या चेंडूला मोठ्या ताकदीने केलेला प्रहार, याचा परिणाम 6 धावा. षटकार. 45 धावा स्कोर बोर्डवर. सामना बॅलेन्सिंग मध्ये येतोय. माफ करा, 43 धावा आहेत. पुन्हा एकदा एक वेळेस कनेक्टिव्हिटी पाहायला मिळाली. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यापूर्वी थांबावं लागेल, संयम ठेवावं लागेल. 44 धावा स्कोर बोर्डवर. 72 बनवायचे आहेत. चेंडू मात्र वाऱ्याच्या वेगाने निघून जात आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 8 चेंडू आणि जवळपास 28 धावांची गरज. हा चेंडू सुद्धा निघून गेला. पडल्यानंतर बाहेर येताना दिसला. स्विंग गोलंदाज. 7 चेंडू 28 धावा म्हणजे जवळपास 7 चौकार मारावे लागतील. प्रत्येक चेंडूवर बाउंड्रीला वेलकम करावं लागेल. 7 चेंडू 28 धावा. प्रत्येक चेंडूवर 4 धावेची गरज. नांदवळ संघ क्या बात आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक समाप्त. 6 चेंडू 28 धावा होतील का बघावं लागेल. मॅच आहे मित्रांनो, शेवटच्या चेंडू पर्यंत सांगता येणार नाही, काही होऊ शकतं. क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. 6 चेंडू 28 धावा. तदनंतर मात्र बिग फाईट. एका बाजूला कैलास भांडे, दुसऱ्या बाजूला
अजित दांडकर, दोनही संघासाठी अतिशय महत्वपूर्ण मॅच असेल. जो संघ हरेल अस्तित्वाला धोका निर्माण होईल, जो संघ विजय होईल तो मात्र अस्तित्व टिकवून ठेवील. तत्पूर्वी आपण या मॅच कडे जाऊया. 6 चेंडू 28 धावा. सहा चेंडू 28 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज प्रवीण. मासवणे संघाचा उंची लहान आहे या गोलंदाजाची, परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये उंचीला महत्व नाही, क्रिकेटमध्ये कौशल्याला महत्व आहे. आमचा जेडी सुद्धा लहान उंचीचा खेळाडू आहे, पण आज मात्र टेनिस क्रिकेट जगतामध्ये त्याने त्याची गोलंदाजी साता समुद्रापलीकडे नेऊन ठेवलेली आहे. स्किल डेव्हलपला यावेळेस मात्र महत्व आहे. 6 चेंडू 28 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पडला जाईल. 6 चेंडू 28 धावांची गरज. फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. परिणामी 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा. थ्रो चांगला होता, बॅकअप पाहायला मिळाला नाही. 2 धावा आल्या. अजूनही 26 धावांची गरज. 7 चेंडू 26 धावा. म्हटलं जातं मित्रांनो, स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते. संघर्ष करण्याची हिम्मत ठेवा, कारण नशीब बदलो अथवा नाही बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. ही वेळ बदलली. वाईट चेंडू फेकला. दुसरी धाव सुद्धा धावून काढली. वाईट बॉल. 2 धावा. एकंदरीत 3 धावा संघाच्या खात्यामध्ये अर्जित केल्या गेल्या. स्कोर बोर्डवर धावसंख्या पाहायला मिळते 49 धावा. आता मात्र अजूनही विजयासाठी 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जवळपास पाच चेंडू 23 धावांची गरज. पाच चेंडू 23 धावांची गरज नांदवळ संघाला. गोलंदाज प्रवीण. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल गुड लेंथ चेंडू. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. शॉर्ट पिच बॉल. बाउन्स बॉल. सगळ्या प्रकारचे चेंडू आम्हाला टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळतात, कारण क्रिकेट वारंवार बदललेला पाहायला मिळतोय. यापूर्वीचा क्रिकेट आपण जर बघितला तर आम्हाला खेळण्यासाठी थोडी संकट यायची, अडचणी यायच्या. यापूर्वीचे क्रिकेट 2 दिवस खेळले जायचे, तदनंतर दिवस वाढू लागले आणि तब्बल 11 दिवसाचे क्रिकेटचं सत्र आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून SPL हे सत्र पाहायला मिळतंय. पर्व 3रा आहे. उद्याचा दिवस मात्र शेवटचा दिवस. हो हो हो, धाव येणार नाही. एकच सिंगल आली. 50 धावा स्कोर बोर्डवर लागल्या, परंतु वेळ निघून गेली. सामन्यातील औपचारिकता शिल्लक 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये अजूनही 22 धावांची गरज. क्रिकेट इज द गेम ऑफ इमोशन्स. आमच्या सगळ्या भावना या क्रिकेटमध्ये दडलेल्या आहेत. आम्ही जरी अस्तित्वासाठी खेळत असलो तरी मात्र आमचं मन ज्या वेळेला आम्ही इथे येतो त्यावेळेला सुखी होत असतं. वाऱ्याची मंद मंद झुळूक आमच्या मनाला आनंदाचा आल्हाद निर्माण करून देत असते. त्याच पद्धतीने क्रिकेटचे हे सत्र आमच्या मनाला थोडा आनंद निर्माण करून देत असतो. म्हणून ज्या ज्या वेळेला आम्हाला टेन्शन येतं त्या त्यावेळेला आम्ही ज्या क्रिकेटच्या मैदानावर येतो त्यावेळेला मात्र आम्हाला अनेक प्रकारची चित्र पाहायला मिळतात. आमच्या मनामध्ये उर्मीचा एक प्रेरणा स्रोत तयार होत असतो. क्रिकेटनं हे दिलंय मित्रांनो,